गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मस्त टिफिनसाठी पालक बटाटा बनवलेला आहे. थंडीचा सीझन सुरू आहे आणि मार्केटमध्ये खूप छान फ्रेश अशा भाज्या येत आहेत. तर रात्री स्वच्छ करून ठेवलेली आणि सकाळी स्वच्छ धुवून घेतलेली आहे पालकची भाजी. आणि असं छान अशी बारीक चिरून घ्यायची तिला. टिफिनसाठी छान ऑप्शन आहे आणि अगदी 10 ते 15 मिनटात होते. फक्त आपल्याकडे स्वच्छ केलेली असली पाहिजे. तर सर्वात पहिलं तर कढईमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की लगेचच जिरे घालायचे. जिरे छान तडतडले की त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण घातलेला आहे. अगदी लसूण, मिरची आणि जिरे एवढंच घालून ही भाजी बनली जाते आणि खूप टेस्टीसुद्धा लागते. नंतर मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. मिरची घातल्यानंतरसुद्धा थोडंसं परतून घ्यायचं. त्यानंतर मी बटाटा घालत आहे. बटाटा मस्त असा साल काढून घेतलेला आहे आणि बारीक आणि पातळ असा चिरून घेतलेला आहे बटाटा आणि पाण्यामध्ये ठेवलेला, म्हणून थोडंसं पाणीसुद्धा त्याच्यामध्ये दिसतं तुम्हाला. तर बटाट्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे, कारण भाजीमध्ये बटाटा फिक्का लागू नये म्हणून थोडंसं मीठ घातलेलं आहे. फक्त बटाट्यासाठीच घातलेलं आहे. आणि बटाटा घातल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं छान असं. आणि आपल्याला बटाटा 80 to 90% झाकण ठेवून शिजवून घ्यायचा आहे. 3 ते 4 मिनटं लागतील ह्याला. 3 ते 4 मिनटानंतर झाकण उघडून बघितलं तर थोडंसं मिक्स करूनसुद्धा घेते आणि बटाटा चेक करून घेऊया आपण बटाटा शिजला आहे का. तर बऱ्यापैकी बटाटा शिजलेला आहे. अगदी थोडीशी कसर बाकी ती तर भाजीमध्ये शिजेल, तो भाजीला पाणी सुटेल त्याच्यामध्ये शिजेल. आता एक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे मी. त्यालाही थोडंसं परतून घेऊया. टोमॅटो थोडासा परतून झाला की लगेच याच्यामध्ये चिरलेली भाजी आहे ती ॲड करूया. तर भाजी ॲड करते मी. आणि छान असं ना किचनच्या खिडकीमधनं सनलाईट येते सकाळी आणि त्याचाच उजेड पडलेला आहे भाजीवर आणि भाजीसुद्धा खूप फ्रेश आहे. तर खूप छान वाटते आणि थोडीशी मी प्रेस करते, कारण की खूप जास्त दिसते ती कढईमध्ये, पण पालकमध्ये कसं खूप पाणी असतं त्यामुळे लगेचच ती कमी होते. आणि पालकच्या भाजीमध्ये ना मीठ टाकताना चवीनुसार, म्हणजे मीठ ॲड केलेलं आहे मी इथे. आणि मीठ टाकताना व्यवस्थित सांभाळून टाकायचं, कारण की भाजी ही जेवढी दिसते ना त्याच्यापेक्षा अर्ध्यापेक्षासुद्धा कमी होते. तर मीठ तसाच अंदाज घेऊन टाकायचा आहे. मीठ टाकून झाल्यानंतर टोमॅटो, बटाटा, लसूण जे आपण टाकलेलं फोडणीमध्ये ते सगळं एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित भाजीमध्ये. आणि भाजी मीडियम टू हाय फ्लेमवरच आपल्याला शिजवून घ्यायची. सर्व पाणी आटवून घ्यायचं फक्त, त्याच्यामध्ये ती व्यवस्थित शिजली जाते. जर गॅस कमी केला ना तर खूप जास्त पाणी सुटेल तिला आणि खूप जास्त शिजली जाईल. तर मस्त अशी भाजी शिजवून झालेली आपली. पाणी सर्व आटलेलं आहे. तर मी आता गॅस बंद केलेला आहे. मस्त पालक बटाट्याची भाजी टिफिनसाठी रेडी आहे. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना.